तर आज आपण बनवणार आहोत मेथीदाण्याचे लाडू। मेथीदाण्याच्या लाडूसाठी साहित्य: खारीक, डिंक, अक्रोड आणि आपण बिया घेतलेल्या आहेत इथे सूर्यफुलाचे बी, भोपळ्याचे बी, काजू बदाम 250 ग्रामच घेतलेले आहे। मखाने घेतलेत मी 200 ग्राम। खोबरा आहे अर्धा किलो, 500 ग्राम खोबरा आहे, तो खिसूनच घेतला मी, मिक्सरमध्ये बारीक नाही केले। हे सर्व गोष्टी थोड्या थोड्या फ्लेमवर अगदी थोडंसं तूप वापरून भाजून घ्यायच्या। आणि हे सर्व खसखस पण टाकलेलं आहे आपण इथे, 100 ग्राम खसखस टाकलेले। हे सर्व ना प्रमाण जाडसरच दळायचे। आणि हे मेथीदाण्याचे लाडू असल्यामुळे मेथीदाण्याची पावडर मी रात्रीच करून ठेवली होती। मेथीदाणे तुपामध्ये भाजून दुधामध्ये भिजवून ठेवायचे। मला वाटते तर मेथीदाणे 20 ग्राम आहेत आणि हे दुसऱ्या दिवशी आपण लाडूसाठी वापरलेलं आहे। हे आहे अळीव सीड्स, कोणी याला अळीव म्हणते, कोणी अळीव म्हणते, कोणी हलीम पण म्हणते। हे असं अळीव सीड्स आहे, ते पण तुपात भाजून डायरेक्टली टाकायचं, त्याला दळायचं नाही आहे। आणि डिंक जे आहे ना, डिंक पण आपण भाजूनच घेतलेलं आहे तुपामध्येच, ते काय तळवलेलं नाही आहे, तुपामध्येच भाजलेलं आहे। आणि गूळ मी वापरले 750 ग्राम गूळ आहे। आणि हे आहे 500 ग्राम तुपामध्ये आपण गुळाचा पाक बनवून घेतलेला आहे। आणि हो, त्यामध्ये सुंठ, विलायची, काळी मिरी ही टाकायला विसरू नका, त्यामुळे पचायला हलके जातात लाडू, म्हणून हे सर्व आपण टाकलेलं आहे त्यामध्ये। मला वाटते लाडू 97 लाडू झालेले आहेत। हे 2 किलोचं प्रमाण होतं। लाडू बरेच झालेत। ह्या हिवाळ्यामध्ये मेथीदाणे लाडू खाऊया आणि आरोग्यवर्धक ही लाडू आरोग्यवर्धक आहेत आणि सर्वांनाच, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींना हे लाडू आवडतात। चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय।